आत्याबाई, आत्याबाई, हां बोल सुनबाई, काय म्हणून राहिली? आत्याबाई, मी म्हटलं पिटूनी खूप जिद्द केली. मी डेकोरेशनचं सामान आणलं होतं 300 रुपयाचं. त्या काकू आहेत की नाही, विनीता काकू, त्यांच्या जनरल स्टोअरमधून मी सामान आणलं होतं 300 रुपयाचं. तर देऊन द्या सांग त्यांना. आता बापा 300 रुपयाचं सामान का हो माय? 300 रुपयाचं सामान एवढं काय करावं लागते माय? आपल्या घरीच तर होते व लाइटिंग होती, फुलाची वेली होती, त्याचं करून घेत्या. बापा आत्याबाई, तुमचा नातू ऐकते का? बिलकुल नाही म्हणे, मम्मी तेच पाहिजे तेच पाहिजे. त्याच्या प्रोजेक्टचं सामान आणायला गेली मी, तिथे म्हणे तेच लळा आण म्हणे फुलाच्या, तेच लाईट घे म्हणे. इतकी जिद्द पकडली ग का आत्याबाई, तुम्हाला काय सांगू. तिथं मला शरम यायची. म्हटलं पदर ओढू राहिला माय धरू धरू घे, आणि तिथंच झोपून गेला बाई. मॅ म्हटलं कसं करू आता, मम्मी पाहिजे मम्मी पाहिजे. बाई जहा शरम मध्ये माझ्या बटव्यात फक्त 100 रुपये येते बाई. प्रोजेक्टचं सामान आणायचे 100 रुपये येते. ह्या पिठा एवढा मस्ती होता आलता तिथं, घ्याच लागलं बाई. मी म्हटलं माझे पैसे तर आहे नाही. म्हटलं विना मावशी, मी म्हटलं माझी सासू देऊन देईन म्हटलं पैसे तुम्हाला. बरं बरं म्हणे, गंगाबाई जोडून घेऊन घेईन. आता माय हाव का म्हणून तर म्हटलं ही विनी मला आवाज काऊन देऊ राहिली. मी गेली नाही बाई तिले. मॅडम थांब थांब, येतो येतो. भल्ली मला आवाज देऊ राहिली ती. बरं झाली माय गेली नाही, देऊन जा लागले असते मला 300 रुपये. आता काय गणपती आणायला पैसे नाही पाहिजेत का माय? गणपती बापाची मूर्ती आणतो म्हटलं माय मी. तिने घेऊन घेतले असते पैसे. तिला काय देतो मी चकवतो. आता घेतला ना तू, मला दिले नसते ना उधार, तुला तरी दिलं. गंगा असं नाही करा, असं नाही करा. ते बाई मी 2-2 पैशाची मजुरी करते. राहू द्या, जास्त काही हुशार मारू नका. 2 पैशाची मजुरी करते, हे करते ना ते करते. बायांच्या मधातले तोंड घालता होतं मी, तोंड घालता होती बायांच्या मधात बापा. घ्या बापा, आता सारखं बोललं तर तोंड घालून झालं काय? दोन देशील. ते बाईचं बिचारीचं पोट आहे त्या दुकानाच्या भरशावर. बापा मी गंगासारखी निर्मल मनाची हाव. मा मनात काही नाहीये कुणासाठी. म्हटलं काही नाही ठेवत मी कोणाचं मनात नाही माया. दिन म्हटलं तिचे पैसे. पण मा बटव्यात आहे का? आज आहे गणपती बाप्पाची चतुर्थी, आज गणपती बाप्पाला आण लागते. नाही नाही म्हणता म्हणता 200-300 रुपये गणपती होतेच, कुठून आणून पैसे? आज दिन म्हटलं जाईन वावरात नाही, दिन आणून तिचे पैसे देऊन देईन तिचे बी थोडे थोडे करून. 150 रुपये 150 रुपये देऊन देईन 300 रुपये. त्यात काय आहे? मी का डोबतो बाप्पा कोणाचे पैसे? कोणाचा डोबून कोणाचं भलं झालं का होय? पिट्या कुठे गेला पिट्या? का हो सुनबाई, पिट्या कुठे गेला पिट्या? आता बाई पिटू गेला म्हटलं, त्याचा मित्र आहे की नाही? मित्राच्या घरी गणपती आणला म्हणे मम्मी, पाहून येतो म्हणे. तसाच गणपती मी हाजरी घेऊन मागतो म्हणे. आता गेला बापा तो गणपती पाहिले त्याच्या मित्रांच्या घरी. आता बापा त्यांच्या घरी गेला का पाहिले? आता ते आणतात बाई मोठे मोठे. मोठाही बाप्पा आणणं आहे, छोटाही बाप्पा आणणं आहे. आता हे पोरग त्यांच्या घरी पाहिजे ना, तर म्हणजे आजी तसाच गणपती पाहिजे, तसाच गणपती पाहिजे मला असं म्हणेन बापा. या पोरात नांदी लागायला नाही पुरं. ते बाबा आणि मी दोघं सण चालला जातो, गणपती घेऊन येतो. पिठाला आला ना थोडला तर समजून घेतो त्याला. भा भोंगा लावीन तो, आजी गेली का आजी गेली का. तिथं गेलं ना बाई ना, बाजारात चेन नाही होती मला. हा गणपती पाहिजे ना तो गणपती पाहिजे असंच म्हणेन पोरग. बिलकुल मानेन नाही. मी मस्त आणतो छोटासा, क्यूट गणपती घेऊन येतो छोटासा. बाप्पा आपला देव तो देव बापा, मोठा असो का छोटा असो. मोठ्या मोठ्या गणपती बसवले ना, मोठे मोठे 20-20 फुटाचे 30-30 फुटाचे, तरी म्हटलं छोट्या गणपतीचीच पूजा होते खालून. छोटा गणपती आणलं तोच आहे, मोठा गणपती आणलं तोच आहे. देव तो देव बाप्पा, आपला बाप्पा कसा आहे ना. हो ते तर आहे. मी म्हणते मोठी गणपतीची मूर्ती जी असते ते आपल्या भावनेसाठी असते वा, की एवढी मोठी गणपती बाप्पाची मूर्ती असायला पाहिजे. आता लेकरं आहेत ते मोठेच गणपती आवडतात. आपल्याला तर समजदार आहो आपण छोटेही बाप्पा आणले तर तेवढंच पूजा करू शकतो, मोठ्या बाप्पाची तेवढीच पूजा करतो. तसं काही नाही, ते लेकरांना वाटते मोठ्या गणपती आणायला पाहिजे म्हणून. पण माय तेच तर आहे, पण बटव्यात पैसे तर पाहिजे आपल्या. एवढे पैसे तर पाहिजे, एवढे बटव्यात नाही. मी बाई मापरीनं आणतो माय, त्याला नेस नाही. ले आठीन तिथं. बरं बरं आता बाई तुम्ही जा, मी सांभाळून घेते पिट्याला. आजी वा आजी कुठे चालली होतो आजी? आबा आता माय आला का पिठ्या? बाई 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 आता हे जाऊ दे. काय रे पिठ्या, काय म्हणाला? तू गेलता ना मित्राच्या घरी गणपती पाहायला? अहो आजी मी गेलतो तर सही म्हटलं गणपती पाहायला. मा मित्रांच्या घरी तर आणले मस्त गणपती आहे, छोटे छोटे आहे, एवढे काही मोठे गणपती नाही आणले त्यांना, त्यांच्या घरच्यांना घेऊन नाही दिले. पण मी म्हणतो शांता काकू आहे की नाही, शांता काकू बाप रे बाप असं डेकोरेशन केलं. मग आईला म्हटलं बरं आई तिथून डेकोरेशनचं सामान मोठं मोठं घे. आईनं फक्त फुलाचा लढाच आणलाय, फक्त फुलाचा लढा. शांता काकूच्या घरीच आण, एवढं मस्त डेकोरेशन केलं, एवढा छान गणपती आणला. इतके सुंदर बाप्पा आहेत ना की मला तर लेस आवडले. मला तसाच गणपती पाहिजे जसं शांता काकूच्या घरी आहे ना, आणि तिथून आणला तिथंच जाऊ आपण. आजी चल ना आजी चल ना. आता बापा तू काही गेलता शांता आजीच्या घरी?
गेला असेल ना शांता आत्याबाईच्या घरी गेला असेल ना तिकडून मित्रांच्या घरून. यावेळेस तर मित्रांच्या घरचे नाही, शांता काकूच्या घरचे बाप्पा आवडले वाटते. बाई शांता काकून एवढं मस्त डेकोरेशन केलं, एवढे मस्त गणपती बाप्पा आणले की तुला काय सांगू. मस्त आहेत ना, सिंहासनावर बसले आहेत बाप्पा, एवढे सुंदर दिसू राहिले की नाही. आपल्या घरी तसाच गणपती आणायचा आहे. पिटू मी येतो ना, थोडी बाजारात सामान घेऊन येतो थोडीशी. तू बस, मग जाऊ आपण आणायला. चला हो माय लवकर. तिथं बयात जाऊ, बाजारा गिसार घेऊ. तो नारळ गिरे, गुलाल सुपाऱ्या, हळकून गिळकून सामान घेऊन घेऊ. मग बाई असेल सांगून देऊ की बापा आम्ही गणपती पाहिला, आम्हाला आवडला, आम्ही घेऊन घेतला. चल बा गंगा, तू काय चालू दिसून माई. तुमच्यावर गेलं ते बिलकुल ऐकत नाही काटतो. अरे बापा आजी कधी चालली आजी. बाबू पिटू मी येतो ना बाजारातून, मग जाऊ आपण गणपती घ्यायला. अहो आजी तू मला असेच समजतं काय, मला समजत नाही काय. तुला असं माहिती जातो बाजारात जातो तिथं मग मी आणि मस्त सामानाच्या बहानं ना गणपती बाप्पा घेऊन घेतो. घरी आले की सांगतो पिटेले पिटू पाय रे बाबू तिथं गणपती मला आवडला, मी पटकन घेऊन घेतला. आता मूर्ती वापस करू नाही, दुसरी मूर्ती आणू नाही. मला काय समजत नाही काय. मी येतो बाजारात नाही, आबा सांगत ज्या सांग. चल आजी चल. लयच हुशार आहे माय, आजीवर गेलं पुरं मायावर. चल रे बापा चल, मला माहित आहे तू तसा काय ऐकीन नाही. नातू कोणाचा आहे, गंगाबाईचा. गंगाबाईच नातू गंगाबाई सारखा हुशार. चल बापा. आजी पहिले एक काम कर, आपण शांताबाईच्या गणपती पाहायला जाऊ. खूप सुंदर गणपती बाप्पा आहेत, तिथं दर्शन घेऊ, मग आपण बाजारात जाऊ गणपती घ्यायला. चल सुनबाई आम्ही येतो शांताबाईच्या घरून गणपती बाप्पाचं दर्शन करून. हो हो आता बाई या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. आला रे आला गणपती आला, आला रे आला गणपती आला. गोल्या खरंच म्हटलं लय सुंदर बाप्पा आणले, लय सुंदर स्वरूप आणलं गड्या बाप्पाचं. तर किती मस्त आहे ते गणपती बाप्पा. आणि पा किती दंदन वाटवलं घरातनी. जसे बाप्पा आपले विराजमान झाले घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण आलं. पूर्ण घरात ती प्रसन्नताच वाटू राहिली. बाप्पा असेच या आमच्या घरी नसतात, आम्हाला आशीर्वाद देऊन जात जा. बाप्पा 10 दिवसासाठी येतात, पण पुऱ्या भावना जुळून जातात बाप्पांसंग. तसे तर बाप्पा आहेतच म्हणत नाही, तसे तर 12ही महिने असतात. पण असं वाटते गणपती बाप्पा घरी आले की नाही, असं वाटते की साक्षात कोणतरी घरी आला आपल्या. बाप्पा 10 दिवस राहतात, असं मनाला एकदम प्रसन्न वाटते. सगळे विघ्न म्हटलं जे कामं नाही होत ना माय पर्सनल अनुभव सांगते. माया शांताबाईचा पर्सनल अनुभव आहे. बाप्पा जसे येतात की नाही आमच्या घरी म्हटलं, तर आमच्या मनाच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून जातात बाप्पा. इतके आमचे बाप्पा चांगले आहेत. मला तर लय हरिक वाटते गणपती बाप्पा 10 दिवसासाठी येतात घरी. त्यांना घरला मंदिरासारखं वाटते, मंदिरासारखं. हाय की नाही बाई. हो हो आई खरंच ना, खूपच छान. गणपती बाप्पा येतात की नाही तर मनाला अशी प्रसन्नता येते की काय सांगून फायदा. आता सांगता येत नाही, तोंडातून शब्द नाही आहेत की कसं वाटते. तर अनुभूतीच ही वेगळी आहे. आपल्या घराला एक मंदिराचं स्वरूप येऊन जाते. छोट्या छोट्या लेकरापासून म्हाताऱ्या बुड्यापर्यंत उत्साह असतो. बाप्पा येणार आहेत. लहानच्या मोठ्यापासून गरीबापासून तर अमीरापर्यंत सर्व आपल्या आपल्या परिवारात बाप्पाच्या स्वागतासाठी तयार राहतात. आपल्या तऱ्हेनं डेकोरेशन करतात. जेवढं होत असेल, लहानात लहान व्यक्ती मोठ्यात मोठा व्यक्ती बाप्पाची आतुरतेने वाट पाहते. बघा तो क्षण आलास. आज आहे गणेश चतुर्थी, म्हणजे बाप्पाच्या आगमनाचा दिवस. आणि गुलाजीने तशी अप्रतिम सुंदर मूर्ती आणली. बघा बाप्पाच्या तोंडावरती किती तेज आहे आणि किती छान वाटत आहे. हो खरंच मी गणपती तर आणला, पण हे पुढे डेकोरेशन एवढं छानपैकी सजावट आईनं तो लय मस्त केली. खूप मस्त केलं. सगळ्यांना मिळून एक नंबर केलं. तुमच्या तिघांचं लय योगदान आहे. माझ्या तरी काही एवढं नाही आहे, पण तुमच्या तिघांचं योगदान लय आहे. नाही बाप्पा गुल्याचे बाबा असं काही नाही आहे. फक्त गणपती बाप्पा यायचं म्हटलं की सगळ्यांना हर्ष उल्हास सर्वांच्या मनामध्ये असतो. सगळे तयाऱ्या करायला लागतात. तुम्ही काय कम तयाऱ्या करून नाही लागल्या मला. घरातली पुन्हा साफसफाई करण्यासाठी किती मदत केली हो आपल्याला बाबांना. गाव रश्मी किती मदत केली. हो बाबा खूप मदत केली तुम्ही. त्याचबरोबर आम्हाला सामान डेकोरेशन सामान कोण आणून दिलं, तुम्ही दिलं आणून. गुलाजीने फक्त गणेशजीची मूर्ती आणली, बाप्पांची मूर्ती आणली, पण तुम्ही आम्हाला किती साथ दिली. फुलं आणून दिले, फळं आणून दिले. त्यानंतर डेकोरेशनचं सामान, फुलांच्या लढा, मी जे सामान बाबांना सांगितलं बाबांनी सर्व आणलं. त्यामुळे मी एवढं सुंदर बाप्पाचं आकर्षक डेकोरेशन करू शकले. हो आता बाप्पाची तयारी म्हटलं, आगमन म्हटलं तर सर्वांना बाप्पासाठी करावंच लागते. बाप्पा सर्वांचे लाडके आहेत. हो ना बाई, पण काय हो
कालचा म्हटलं उपवास निरंकार हरियाली तीज होती कालची आपली. त्याचं पूजन केलं. त्यानंतर इतकं थकवा आला होता. रात्रीचं जागरण केलं. सगळं केलं. गाणी वगैरे म्हटली. सर्व झालं. त्यानंतर सकाळी उठलो बी. पूजेचं विसर्जन केलं. त्यानंतर गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी म्हणजे कंटिन्यू बाई 2 दिवसापासून चालू. पण थकवा काही वाटून नाही राहिला. खरंच बाई देवाचं केल्यानं काही थकवा येत नाही. असं वाटते अजून चुस्त पुरते आहे. आणि बाप्पानं तर एकदम उमंग भरून दिली अंदर. हो ते तर आहेच. आता बघा बरं, आपल्या घरची पूजा झाली. गणपती बाप्पाची स्थापना झाली. आता बस मंडळाचे गणपती राहिले आपले. हो आता तिथं पण जावं लागणार आहे ना. त्याच्या पहिले आपले जे व्ह्युअर्स आहे यांच्याशी बोलून घे ना शांते. वाट पावली असेल ना ते. हो माय. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत हा ना? बघा बाप्पा, आम्ही अशी साधी तयारी केली आमची. आमच्या परीनं आमच्या बाप्पांची अशी सजावट केली. बाप्पा आणले आमच्या घरी. आता बाप्पा विराजमान झाले. जेवढं होतं तेवढं केलं बाप्पा आम्ही. कसं वाटली आमची सजावट, कशी वाटली आमचे बाप्पा, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सर्व विवश लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, शेअर करत जा, पाहत राहा कंटिन्यू व्हिडिओ. आणि गणपती एकदा म्हणा सर्वजण, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पिट्या थांब ना बाबू, थांब. अरे बापा आलास. हो माई शांताबाई, लेस मस्त डेकोरेशन केलं वा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लय सुंदर बाप्पा आणले व. पोरबंदिरा म्हणे आई आजी चल म्हणे, शांता आजीच्या घरीच चल म्हणे. लेस मस्त गणपती बाप्पा आले म्हणे. शांता आजीनं लेस चांगलं डेकोरेशन केलं. हो ना माय, त्या सुनीने केलं ना, रश्मीनंच केलं ना डेकोरेशन. मी काय थोडीफार मदत केली बाप्पा. गोलन आणला माय गणपती. हो गंगा आजी, आपल्याला शांता काकूच्या घरी जसा गणपती आहे ना असाच आणायचा आहे. असाच खूप सुंदर आहे. मला खूप आवडले बाप्पा, खूप आवडले यांच्या घरचे. काय रे गोलू, कुठून आणला रे बाबू गणपती? लय मस्त आणला. काकू हे नाही का आपले ते धनंजय भाऊनी आहेत का, त्यांच्या इथून घेतला. त्यांना लावलं ना दुकान, लावलं गणपतीचं. हो गंगा, लक्ष ठेवशील. गणपती बाप्पा चांगले आहेत हे. आणि आम्ही मातीचे आणले. प्लॅस्टर ते दुसरे नाही आणाव, हे मातीचेच चांगले असतात. दुसरे ते गणपती आहेत ना बाई ना, दिसतात लेस असे चमकदार फिनिशिंगचे. पण कसं आहे माहिती आहे का, गणपतीचं विसर्जन चांगलं व्हायला पाहिजे. नदीत ते बुरं टाकून देतो, ते विरघळत नाही. हे गणपती बाप्पा लगेच विसर्जन केले ना तर लगेच त्याची हे होऊन जाते, विसर्जन होऊन जाते. तर म्हणून शॅडो मातीचेच गणपती आणायला पाहिजेत. तसे आम्ही आणले इको फ्रेंडली. कधी पण तसेच गणपती आणा बाप्पा. आपण 10 दिवस पूजा आरती अर्चना करतो आणि मग ते गणपती आपण विसर्जनाला गेलो की ते विरघळत पण नाहीत. हे किती छान आहेत बघ बरं. हो का हो शांताबाई, बरं सांगितलं बाई ना. आता मी बी मग म्हटलं हाच घेते. बरं झालं बाई, पिठ्या मला घेऊन आला. आता असाच गणपती आणतो माय मी बी. हो सर्वांनी असाच गणपती आणायला हवा आहे. मातीचा गणपती खूप चांगलं म्हणजे राहते. मातीचा गणपती आणला तर तसं पण शास्त्रामध्ये आहे. मातीचा मूर्ती मातीची असावी, तांब्याची असावी, पितळाची धातूची असावी. आणि त्याच मूर्तीला जास्त मान असतो. हो माय बरोबर बोली शांताबाई. जाऊ दे, चांगलं झालं आलं ना. पाय प्रसाद घे बरं, घे लड्डूचा. रश्मी प्रसाद दे काकुले. आता झाली वा आरती पूजा आमची. मस्त आहे बाई शांताबाई, सगळं टायमावर करतो. आमचं बाई एक असते तर एक नसते. किती करा उठाटे होतच नाही बाई ना टायमावर. पाय बाई तुला म्हटलं की नाही शांता काकूच्या घरचा गणपती पाहू म्हणून. पाय किती मस्त केलं. आणि तो पाय कसं केलं डेकोरेशन. हे पाय काकूच्या घरचं किती मस्त आहे. पायने किती मस्त केलं सगळं. आता माय शांताबाईचं घर लय मोठं आहे बाई ना, आपलं छोटं आहे. आणि त्यात काय लावू मी आता. मला जसं येतं तसं केलं बाई म्या पिंके. आता माय होते का बाई ना एवढं. ते रश्मीताई आहे, गोलूदादा आहे करायले. तर बाप तर काही ढळ नाही आहे. काही करा काही कर म्हणते. बोलचिक मदत नाही करत मले. आणि तू तर म्हटलं फक्त घुमतो. याच्या घरी कोणते गणपती बाप्पा आणले, त्याच्या घरी कोणते गणपती बाप्पा आले. माय बोलचिक मदत करत नाही बाप्पा. काल पूजाही मांडली हरतालिकेची. ते नाही होता आता गणपती बाप्पाचाही मंडप बांधला. ते तोरणं लावले. जसं केलं बाई तसं केलं पिंके. तो कामाची तर काही आहे नाही बाई. आता बोलते मला अशी असं कर म्हणून डेकोरेशन आपल्या घरी. काहीच नाही केलं हो मातवा. एक पडदा ठोकला बाई ना आणि त्याला असे 2 वेल लावून दिले. झालं ते झेंडूच्या नकली झेंडूचे फुलं आले. ते काही चांगलं दिसत नाही. हे पायनं काकून किती मस्त केलं. असं करणं आपल्या घरी बी. पाय हो शांताबाई, पाय पोरगी कशी करते ना, ऐकतच नाही बाई ना. आता असं डेकोरेशन करू शकतो का. आता आमचं घर एवढं मोठं आहे का बाई. याला पैसा लागत नाही का माय. पैसा लागते ना बाई ना. आता जे होतं बाई घरी माया सामान ते केलं आणि 2 फुलाच्या लढा आणल्या बाई, त्या लावून दिल्या. आता जसं आहे बाई आपली तेवढंच करावं.
नाही 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 नाही, असं असं डेकोरेशन पाहिजे मला. तू पैसे माग बाबाले, काही कर मला नाही सांगायचं. बाबाले माग पैसे, पण मला असं डेकोरेशन पाहिजे. का हो पिंके, कशी आहेस हो तू? हा, काही वाटते का नाही तुला? म्हटलं असं जरुरी आहे का बेटा? जरुरी आहे का? म्हणजे आमच्या घरी दुसऱ्याच्या घरी करायला आहे तर तसंच आपल्या घरी करावं लागते म्हणून असं काही नसते बाप्पा. हा, गणपती बाप्पा डेकोरेशन नाही पाहत. हा, गणपती बाप्पा हे नाही पाहत की किती मोठी मूर्ती बसवली, हा किती मोठी सजावट केली. हे याला काही व्हॅल्यू नसते. हे काहीच नाही आहे. हे फक्त आपल्या डोळ्याला चांगलं वाटण्यासाठी आहे. गणपती बाप्पा पाहते की तुम्ही किती मनानं मला आणून राहिले. मूर्ती लहान आणा, मूर्ती छोटी आणा, मूर्ती सोन्याची आणा, मूर्ती चांदीची आणा की मूर्ती मातीची आणा. जर तुमचे भाव खरे असतील तरच गणपती बाप्पा ऐकतील, तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि तुमचे भाव खोटे आणि फक्त तुम्ही दिखावा करसाल, आम्ही हे आणलं, आम्ही ते आणलं, पण मनात थोडीशी भक्ती नाही आहे तर काय कामाची गोष्ट आहे? तसं नाही बेटा. जशी आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपण बाप्पाचं स्वागत करायला पाहिजेत. असं नाही यांच्या घरी पंचपक्वान्न बनवून राहिले तर आपल्या घरी बी करायलाच पाहिजे. यांना एवढं मोठं डेकोरेशन केलं तर आम्ही करायलाच पाहिजे. बाप्पा त्यांना खुश होत नाहीत. बाप्पा जे आपल्या घरची परिस्थिती आहे बाप्पांना सर्व माहीत आहे. बाप्पापासून काही लपलेलं आहे का गणपती बाप्पापासून? हां, तर जे आपलं जितकं करू शकतो ना तेवढंच करायला पाहिजे. आणि त्यातच गणपती बाप्पा आशीर्वाद देणं आपल्याला आणि समाधान होईल. हां, देव आहेत ते त्यांना सर्व माहिती आहे. काय रे पिटिया, ऐकलं आजी काय म्हणते पाहिलं ना? हां, शांता आजी काय म्हणून राहिली तर? काकू तुम्ही बरोबर बोलल्या. मी फालतू हट्ट करू राहिली ती. खरं खरं आहे. गणपती बाप्पाला तर सगळ्यांची परिस्थिती माहीत आहे. गणपती बाप्पा कधीच म्हणत नाही मला एवढं मोठं डेकोरेशन करा, माझी एवढी मोठी मूर्ती आणा. गणपती बाप्पानं कधीच नाही म्हटलं. हे तर सगळं आपल्यासाठीच आहे. खरंच बोलले काकू. आता मी पण आमची जेवढी परिस्थिती आहे ना तेवढाच मी माझ्या आईले गणपती बाबाले गणपती घेऊन मागेल. आता मी जाणूनची जिद कधीच नाही करीन. गणपती बाप्पाला सर्व माहीत आहे. गणपती छोटा असो की मोठा असो पण आपलं मन चांगलं पाहिजे. आणि मनानं चांगल्या मनानं आपण गणपती बाप्पाची भक्ती केली तर ते गणपती बाप्पाला आवडेल. हो आजी बरोबर म्हणून राहिली. शांता आजीनं बरोबर म्हटलं. हां झाले बावले तुले गणपती बाप्पा. तू आता माय व्यापारी समजलं, परिस्थिती समजली आणि त्या प्रकारे तो हट्ट सोडला म्हणजे गणपती बाप्पा तुले पावले. खरंच काय शांता काकू? हो खरं. तुला तर माहित आहे शांता काकू खोटी बोलत नाही म्हणून. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शांताबाई लेले धन्यवाद बाई. हे पिंकीने ऐकेच नाही. हे पाहिजे घेऊन ते पाहिजे घेऊन बटरात पैसा नाही बेना माया आणि निरा फालतूची हट्ट करते. तर समजवलं लय चांगलं वाटलं बेना. थँक्यू धन्यवाद शांताबाई. जाऊ दे आता हे घे लाग गणपती बाप्पाचं दर्शन घे प्रसाद घे. हो हो शांताबाई घेतो. हो माय रश्मी दे प्रसाद दे. गणपती बाप्पा मोरया.